नमस्कार, मी सौ संगीता प्रकाश पाखले, मुख्याध्यापिका KR कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली। आज आमच्या इयत्ता 12वीचे जे विद्यार्थी आहेत उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांनी जे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत ते आज भेटीला आलेले आहेत। तर भेट घेत असताना त्यांच्याशी चर्चा आपण करणार आहोत की त्यांना ही शाळा आणि कॉलेजचा जो प्रवास आहे तो त्यांचा कसा झालेला आहे। आमच्याकडे 12वी विज्ञान आणि वाणिज्य शाखा या दोन आहेत। तर 12वी विज्ञान शाखेचा निकाल जो लागला आहे तो 90% आहे आणि 12वी वाणिज्य शाखेचा निकाल 92% लागलेला आहे। 12वी विज्ञान शाखेत शिकत असलेली जी विद्यार्थिनी आहे नेहा मुठे, तर तिला 84% गुण मिळालेले आहेत विज्ञान शाखेमध्ये। तर नेहा, मी तुझं प्रथम खूप अभिनंदन करते संस्था आणि शाळा कॉलेजच्या वतीने, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने। तर तुझा हा जो काही प्रवास आहे, हा शाळा आणि कॉलेजचा प्रवास म्हणजे जो शिशु वर्ग ते 12वीचा प्रवास तुझा या शाळेतला आणि कॉलेजमधला कसा झाला? पहिले तर मी 10वीला इथेच होती, शिशु वर्गापासून ते म्हणून शाळेच्या आवडीशी मी माझं पहिल्यापासून नातं जुळलेलं होतं। शाळेची आवडीशी माझी सांगड जुळली होती। त्यानंतर मग 10वीमध्ये पण मी या शाळेमध्ये पहिली विद्यार्थिनी होती। त्यानंतर मग 11वी 12वीमध्ये मी इथेच शिक्षण पूर्ण केलं सायन्समधून। तर शिक्षक आणि प्रिन्सिपल्स होता तुम्ही, माझ्याशी पहिल्यापासून तुमचं नातं होतं। तुम्ही म्हणजे मी तुमची ओळख माझी आधीपासून होती, त्यामुळे मला चांगला गायडन्स सपोर्ट तुमच्याकडून मिळालं। आणि त्यानंतर 12वीला आणि 11वी 12वीला आमचे प्रॅक्टिकल ऑन टाईम व्हायचे। त्यानंतर 12वीसाठी मेन कसं पुढे काय करायचं, त्यानंतर मॉडरेटर कसे तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात, तुमचे काय मिस्टेक्स असतात त्या तुम्ही सांगत होत्या। त्यानंतर तुमच्याकडून प्रत्येक वेळी आम्हाला गायडन्स सपोर्ट मिळाला। आणि त्यानंतर 12th नंतर कशी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असलं पाहिजे, तुमचं करिअर कसं असलं पाहिजे, तुम्ही सतत ते आम्हाला गायडन्स दिलं। मग तुला शिक्षक जे काही आहे 11वी 12वीमध्ये, म्हणजे 10वीची तर तू इथलीच विद्यार्थिनी आहे, मला वाटतं 10वीला तुला 94% गुण मिळून तू प्रथम आलेली होतीस आणि 11वी 12वीलाही तुला ह्याच कॉलेजमध्ये का प्रवेश घ्यावासा वाटला बरं? कारण हे शिक्षक मला आधीपासून मी त्यांना ओळखत, त्यांची शिकण्याची पद्धत चांगली होती। त्यानंतर मला त्यांच्याकडून गायडन्स सपोर्ट हे भेटायला मला त्यांच्याकडून अपेक्षा होती आणि ती मला प्रत्येक वेळी मला सपोर्ट आणि गायडन्स दिला आहे, त्यामुळे मला इकडेच घ्यायची इच्छा आहे। मग आता 12वीला तुला कसं सगळं सहकार्य मिळालं सर्व शिक्षकांचं 11वी 12वीला? एक तर पहिले तुम्ही स्वतः काउन्सिलिंग करायचे, एक्स्ट्रा लेक्चर्स असायचे। त्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये पण आम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितली जायची, कारण मॉडरेटरमध्ये येतात आपल्याकडे, तर त्यांच्याकडून कसे तुमच्याकडून क्वेश्चन्स विचारले जातील। त्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये प्रत्येक चूक कशी तुम्ही सुधारावी, कसे लिखाण त्यामध्ये, त्यानंतर 12वीच्या पेपरमध्ये पण तुम्ही कसं तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतात, कोणकोणत्या मिस्टेक तुम्ही काढू शकतात, ते प्रत्येक वेळी शिक्षकांनी आम्हाला सांगितलं होतं। मग तुझा प्रवास कसा होता साधारण एका वाक्यात किंवा याच्यात कसं सांगशील? एकदम मस्त। आता 12वी नंतर MBBS करायचं मला आणि आता नीटची परीक्षा पण दिली। ओके, थँक्यू। हा 12वी वाणिज्यचा विद्यार्थी याने 11वीलाच आमच्याकडे प्रवेश घेतलेला होता उच्च माध्यमिक विभागात। तर तिवारी, हां, तर तुला आता 12वीला जे गुण मिळालेले आहेत ते मला वाटतं 82% आहेत। तुला हा 11वी आणि 12वीचा प्रवास कॉमर्स फॅकल्टीमध्ये तू होतास, तर तुझा कसा झाला हा प्रवास? कॉलेजमध्ये होणाऱ्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्येही तू मला सतत दिसायचास, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, त्यानंतर अकॅडमिक्स, तर काय सांगशील त्याच्याबद्दल? एक्चुअली मैंने यहाँ पे एडमिशन 11th या 12th में लिया था। एक्चुअली मैंने KR कोतकर का नाम, एक्चुअली आपका कॉलेज का नाम, आपका नाम बहुत सुना था बाहर लोग के लिए, कॉलेज अच्छा है, यहाँ पे वेल डिसिप्लिन टीचर है, स्टूडेंट्स हैं। तो यहाँ पे तो मुझे भी ऐसा कॉलेज है जहाँ पे मतलब स्टूडेंट आजकल बहुत सारे कॉलेजेस में रैगिंग होता है, ये कॉलेजेस में एक्चुअली मेरे को देखने को नहीं मिला, इसलिए मैंने प्रीफर किया कॉलेज KR कोतकर। एक्चुअली मैं टिटवाला रहता था, पहले मेरे को थोड़ा लॉन्ग डिस्टेंस पड़ता था, बट अच्छे कॉलेज के नाते मेरे को यहाँ पे आना पड़ा था। और ये बात है 11th 12th की, हर एक टीचर, चाहे आप हो, स्पेशली आप हो जो आपने एग्ज़ाम के पहले मतलब वो ओरिएंटेशन लिया था, उसमें आपने बताया थे एग्ज़ाम को मतलब प्रेशर को हैंडल कैसे करते हैं, प्रेजेंटेशन को कैसे देते हैं, बिफोर एग्जामिनेशन मतलब हाउ टू स्टे काम, उसकी वजह से मेरे को परसेंटेज में काफ़ी इंक्रीज देखने को मिला।
ओके, आप टीचर्स का कैसे सपोर्ट मिला आपको? एक्चुअली मैम टीचर्स का बहुत हर एक टीचर, चाहे वो स्पेशली पाठक मैम है, वर्षा मैम है, टिकल से बाकी अदर टीचर थे, हर एक ने मतलब बहुत अच्छे से सपोर्ट किया। बाकी मैम लोग बोलते भी थे अगर आपको कुछ भी डाउट हो तो आप कॉल कर सकते थे, एनी टाइम एनी वे, आप कुछ भी डाउट हो तो मुझे फ़ोन कर सकते थे। बाकी आप कॉलेज के बारे में खुश हैं? यस मैम, बिल्कुल। आगे आने वाले बच्चों को आप कैसा क्या मैसेज दे सकते हैं, क्या देना चाहेंगे मैसेज? एक्चुअली आप थोड़ा वर्क हार्ड कीजिए, वर्क हार्ड के साथ स्मार्टनेस भी थोड़ा ज़रूरी है, प्लस एक्चुअली क्वेश्चनिंग भी ज़रूरी है। फॉर एग्जांपल मैम, फॉर एग्जांपल बाकी स्टूडेंट की दूसरे स्टूडेंट को फॉलो करने में लग जाते हैं। फॉर एग्जांपल मेरा इंग्लिश अच्छा है, फॉर एग्जांपल किसी बच्चे का इंग्लिश अच्छा नहीं है, फॉर एग्जांपल मैंने 2 घंटा प्रिपरेशन किया, वो बच्चा उसका इंग्लिश अच्छा है, वो सोच रहा है मुझे इसके जैसे मार्क्स लाना है, वो भी 2 घंटे प्रिपरेशन कर रहा है, पहले उसका इंग्लिश अच्छा है, तो मतलब इस कॉपी करने में हमें अपनी स्टेबिलिटी को अपनी नॉलेज के हिसाब से ऐड करना चाहिए। कॉलेज के बारे में क्या कहेंगे आप? मैम कॉलेज बहुत अच्छा था, मैं सबको प्रेफर करता हूँ यही इसमें एडमिशन लेने के लिए। ओके, थैंक यू। थैंक यू। आप दोनों का बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। थैंक यू। और एक थैंक यू मैम।